नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना शहर आणि जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याचं समोर आलंय। याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसाय आणि रेस्टॉरंट व्यवसायावर होत असून व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर केला जातोय। या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरच्या काळा बाजारालाही ऊत आल्याचा आरोप करण्यात आलाय। या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। तुटवडा चालू आहे, ऑनलाईन केलं सुद्धा तरी गॅस मिळत नाही, ग्राहकांची हेळसांड होते, काय सांगाल? मी तर सर्वप्रथम सांगेल की शासनाने ह्या जाणून हा तुटवडा निर्माण केलेला आहे। आधी कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा निर्माण करणं आणि त्या मागे मग हे जे डोमेस्टिक सिलेंडर आहे ते हॉटेलला पुरवायचं, यामध्ये DSO ऑफिस पूर्णतः मिळालेलं आहे। आज 30-40 सिलेंडर जप्त होतात। हे सिलेंडर येतात कुठून? मग यांच्यावर राष्ट्रीय ध्वजाचा गुन्हा दाखल का करत नाही? म्हणजे DSO ऑफिस आणि गॅस एजन्सी याच्यात ताळमेळ बसत नाही, म्हणून हे ब्लॅक मार्केटिंग सुरू झालेली आहे। तर मी कलेक्टरकडे निवेदन दिलं की आधी तुम्ही सर्व हॉटेलांना सिलेंडर पोच करा, कमर्शियल सिलेंडर पोच करा, जेणेकरून ब्लॅक मार्केटिंग होणार नाही। आणि ब्लॅक मार्केटिंग थांबली तर ऑटोमॅटिक रांगाची गरज राहणार नाही। आज सामान्य माणूस सुद्धा गॅस बुक करतो आणि गॅस ठेवत आहे, जेणेकरून कुणा हॉटेलवाल्याला लागलं किंवा चहावाल्याला लागलं तर त्याला 1000 रुपये जास्त भेटतील किंवा गॅस एजन्सी स्वतः हे विक्री करून प्रॉफिट कमवत आहे। त्यामुळे कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा लगेच द्यावा आणि सरकारी कॅन्टीन्स, कलेक्टर ऑफिसची कॅन्टीन, कोर्टाची कॅन्टीन, इथे गॅस सिलेंडर किती वापरतात कमर्शियल, त्याचा आकडेवारी त्यांनी गव्हर्नमेंटने। जालना शहरात पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आली। भोकरदन नाका परिसरातील एका स्वीटच्या दुकानामध्ये शटर तोडून चोरट्यांनी लाखोंची रोकड लंपास केली। या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या धनलक्ष्मी बिकानेर स्वीट्स या दुकानात चोरट्यांनी मध्यरात्री शटर तोडून प्रवेश केला। दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेली तब्बल 1,20,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली, जेव्हा दुकान मालकाने दुकान उघडले असता शटर तुटलेल्या आणि काउंटरमधील रोकड गायब असल्याचं निदर्शनास आलंय। या प्रकरणी दुकान मालक कैलास सिंग राजपुरोहित यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून घेतलाय। दरम्यान शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी अशी मागणी नागरिक करत आहे। आपलं नाव सांगा आणि आपल्या दुकानात काय चोरी झाली? हो, माझे दुकान धनलक्ष्मी स्वीट मार्ट भोकरदन नाकावर आहे। माझं नाव कपिल राजपुरोहित आहे। माझे दुकान धनलक्ष्मी बिकानेर स्वीट मार्ट, रात्री 3:30 बजे चोर घुसले, ताळा तोडून शटर उघडून मध्ये केस काउंटर मध्ये पैसे होते ते घेऊन गेले। खालची अलवारी होती अजून, त्याच्यामध्ये 1,20,000 रुपये होते, ते पण घेऊन गेले। त्याच्यासाठी सदर बाजार मध्ये पोलीस ठाणा कंप्लेंट केली, त्यांची कारवाई आहे। अजून माझी रिक्वेस्ट आहे ते लवकर लवकर चोरला पकडा। जालना प्रशासन आणि पुरवठा विभागाच्या वतीने अवैध साठेबाजी आणि पुरवठा साखळीतील अनियमिततेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कारवाई करण्यात आली आहे। अंबड शहर, वडीगोद्री फाटा आणि पाचोड टोल नाका परिसरात टाकलेल्या छाप्यामध्ये 17 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभागाच्या वतीने अवैध साठेबाजी आणि पुरवठा साखळीतील अनियमिततेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबड तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे। अंबड शहरासह वडीगोद्री फाटा आणि पाचोड टोल नाका परिसरात टाकलेल्या छाप्यादरम्यान एकूण 17 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर तसेच अवैध साठेबाजी होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या। त्यानुसार पुरवठा विभागाने पथक गठीत करून विविध ठिकाणी अचानक छापेमारी केली। या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुरवठा नियंत्रण आदेशानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। दरम्यान अशा प्रकारच्या अवैध साठेबाजीमुळे सामान्य ग्राहकांना गॅसचा तुटवडा भासू शकतो, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना कोणतीही अनियमितता आढळल्यास तात्काळ संबंधित विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे। ही कारवाई भविष्यात देखील सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील असा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे। जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव येथे डाव्या कालव्यात बुडून 15 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। अश्विनी योगेश राठोड असं मृत मुलीचे नाव असून ती ऊसतोड मजुराची मुलगी होती। मिळालेल्या अधिक माहितीनुसार अश्विनी ही पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेली असताना तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या मदतीने
तिचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर तिचा मृतदेह कुंभार पिंपळगाव राजा टाकळी रस्त्यावरील पुलाजवळ आढळून आलाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.